नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली डॉक्टर संकर्षण अधिकारी हा ऑपरेशन करण्यासाठी तयार होणार आहे. तो आता कशा पद्धतीने तयार होणार आहे, त्याच्या कोणत्या अटी असणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे जे हवालदार साहेब असतात ते म्हणत असतात की अहो साहेब एकदा ऐकून घ्या ना, मॅडमना काय म्हणायचं आहे. अहो ते खरंच खूप चांगली लोक आहेत. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की नाही, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या सगळ्या कोणत्याही गोष्टींशी मला देणं घेणं नाही आहे. तुम्ही निघा इथून, तुम्ही जा इथून. कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते सगळं मी भोगतोय आत्ता. तुमच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास मला भोगावा लागत आहे. तुमच्या नवऱ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तुमच्या नवऱ्याने जर नीट गाडी चालवली असती तर मी माझ्या बायकोला गमावलं नसतं. अशा भाषेमध्ये तो बोलत असतो आणि या सगळ्या गोष्टी इथं चालू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भूमी म्हणत असते की अहो मला मान्य आहे की या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या होत्या त्या थोड्या वेगळ्या पद्धतीनं झालेल्या होत्या. मला माहिती आहे की हे सगळं चुकलेलं आहे. परंतु भूमी त्यांना म्हणत असते की मी तुमच्या पाया पडते, प्लीज माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा. माझ्या नवऱ्याचा जीव वाचवणं हे तुमच्या हातात आहे असं भूमी डॉक्टर संकर्षणला सांगत असते. परंतु डॉक्टर संकर्षण जो आहे तो मात्र ऐकायलाच तयार नसतो. भूमी म्हणत असते की मी तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. तुमच्या पुढे मी पदर पसरते. खरंच मला तुमची गरज आहे असं म्हणत भूमी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे संकर्षण मात्र या कोणत्याच गोष्टी ऐकायला तयार नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी नाहीच होणार. त्याला जाणूनही घ्यायचं नसतं की नक्की काय झालेलं आहे, कशामुळे या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. कोणतीच गोष्ट त्याला जाणून घ्यायची नसती. नक्की भूमी कशासाठी आली हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं नसतं. त्याचं फक्त एवढंच म्हणणं असतं की जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या नवऱ्यामुळं घडलेलं आहे. या सगळ्या गोष्टीला तुमचा नवरा जबाबदार आहे. बेधडकपणे रस्त्यावरती तो गाडी चालवत होता आणि त्याच्यामुळं आज माझी पल्लवी, माझी बायको माझ्यात नाही आहे असं तो वारंवार सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं भूमी मात्र म्हणत असते की अहो भोगतोय तो त्याची शिक्षा, होतोय त्याला त्रास. तुम्ही आत्ता का असं करताय? कारण त्या त्रासाची शिक्षा त्याला होत आहे. आत्ता तो हॉस्पिटलमध्ये आहे, शेवटच्या घटका मोजतोय. हे सगळं भूमी सांगत असते आणि संकर्षण म्हणत असतो की ठीक आहे ना, मग मी काय करू? तो शेवटच्या घटका मोजतोय तर मोजू द्या ना, मला त्याशी काहीच देणं घेणं नाही आहे असं म्हणणं असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की जर तुम्ही ऑपरेशन केलं तरच त्याचा जीव वाचणार आहे असं भूमी सांगत असते. परंतु इकडे संकर्षणला या कोणत्याच गोष्टी ऐकून घेण्यामध्ये रस नसतो. त्याचं एकच म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे. इकडे डॉक्टर संकर्षण कोणतीच गोष्ट ऐकून घ्यायला तयार नाही आहे. भूमी अक्षरशः पदर पसरत आहे. ती म्हणत आहे की माझी लेक आणि मी एकटे पडलेलो आहोत. माझा नवरा तिकडे शेवटच्या घटका मोजतोय. प्लीज तुम्ही मदत करा मला. माझ्या नवऱ्याला तुमची गरज आहे. तुम्ही प्लीज त्याच्यासाठी, तुम्ही जर त्याचं ऑपरेशन केलं तरच तो जगू शकतो. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणतो की हो, तयार आहे मी. आणि असं म्हणत ती म्हणते की खरंच. आणि डॉक्टर संकर्षण म्हणू लागतो जे माझ्याकडे आहे ना मी ते द्यायला तयार आहे असं म्हणत डॉक्टर संकर्षणने अक्षरशः माती उचललेली असते आणि ती माती भूमीच्या पदरात तो टाकत असतो आणि म्हणत असतो की तुमच्या नवऱ्याने माझ्या आयुष्यात फक्त एवढंच ठेवलंय, माझ्या आयुष्याची माती केली आहे त्याने आणि तेच मी तुम्हाला देत आहे असं डॉक्टर संकर्षण जेव्हा भूमीला म्हणतो तेव्हा भूमीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. कारण त्याने भूमीच्या पदरात अक्षरशः माती टाकलेली असते आणि भूमी मात्र पाहत राहत असते. कारण त्याची बायको त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे आणि त्याच्या आयुष्याची माती झालेली आहे असं त्याला वाटत आहे आणि ते बरोबरच त्याने केलेलं असतं. संकर्षण खूप कासावीस झालेला असतो कारण त्याच्यासाठी त्याची बायको जीव की प्राण होती. आज तो म्हणतो की मी नाही आहे डॉक्टर, मी एक बाप आहे, मी एक नवरा आहे आणि हे सगळं जे मी भोगतोय ना ते फक्त आणि फक्त तुमच्या नवऱ्यामुळे भोगतोय. इकडे हवालदार साहेब म्हणत असतात की अहो ती माणसं तशी नाही आहे डॉक्टर साहेब, ती माणसं खूप चांगली आहेत. तेव्हा इकडे भूमी मात्र रडत असते आणि इकडे एक संकर्षण म्हणत असतो की नाही जमणार मला, मी काहीही करणार नाही, मी नाही करणार तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन असं तो बोललेला असतो.
कारण मी नवरा आहे आणि माझी बायको आहे नाही होतो. आणि त्याच्या डोळ्यातनं ते पाणी वाहत असतं, त्याला त्रास होत असतो. त्याला जाणवत असतं की आज आपली बायको आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याला त्या गोष्टीचा त्रास जास्त होत असतो. त्यावेळेस तो कासावीस झालेला असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इतक्या भयानक पद्धतीनं हे सगळं झालेलं असतं. आणि तरीही आता भूमीला पर्यायच नव्हता. भूमीच्या पुढे कोणता मार्गच दिसत नव्हता. म्हणून तर भूमी ही स्वतःहून आलेली असते. तिला माहिती नव्हतं की आपण ज्या डॉक्टरकडे जात आहोत त्याच्याच बायकोच्या आपल्या गाडीच्या समोर अपघात झालेला आहे. ही गोष्टही तिला माहिती नव्हती. पण हे सगळं घडलेलं असतं. जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कोणाच्याच लक्षात आलेलं नसतं की हे सगळं काय होतंय, हे सगळं कशामुळं होतंय. या गोष्टीची जाणीवच नसते. या सगळ्यामध्ये मार्ग काय काढायचा आहे हा प्रश्न पडलेला असतो. डॉक्टर संकर्षण मात्र तिथून निघून गेलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, मी तुमची काहीही मदत करू शकत नाही, कारण जे काय घडलेलं आहे त्यानंतर माझी इच्छा नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर जाताय. तेव्हा तो म्हणतो की मला नाही वाटत असं, मी माझ्या कर्तव्यापासून दूर जातोय. कारण कोणत्याही डॉक्टरचं आधी कर्तव्य असतं ते म्हणजे पेशंटला जीवदान देणं. आणि भूमी त्याला म्हणत असते की तुम्ही तुमचं कर्तव्य विसरताय. पण डॉक्टर संकर्षणने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, मी माझं कर्तव्य विसरत नाही. आणि जेव्हा मला असं वाटेल की मी माझं कर्तव्य विसरतोय तेव्हा मी माझी डॉक्टरकी सोडून दिलेली असेल. मी माझी डॉक्टरकी सोडून देईल आणि तरीही तुमच्या नवऱ्याचं मी ऑपरेशन करणार नाही जर मला असं वाटलं तर. हे त्याचं बोलणं चालू असतं. भूमी मात्र ढसाढसा रडत असते. भूमी म्हणत असते की नाही, मी हारले आज, मी काहीच करू शकले नाही आहे. भूमी आता हॉस्पिटलमध्ये येते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिच्यासमोर आणखी एक संकट आलेलं असतं. पौर्णिमा फोनवरती बोलत असते. पौर्णिमा म्हणत असते की आत्ताच डॉक्टरांनी सांगितले आई की तो आकाश गेला. फायनली भूमी विधवा झालेली आहे आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. त्या भूमीचं सौभाग्य गेलेलं आहे. आता बस म्हणा बोंबलत तिला, असं म्हणत हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणते ही पौर्णिमा काय बोलते आणि कोणाला सांगते हे सगळं, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि भूमी धावतच आकाशच्या रूमकडे जाते आणि पाहू लागते. तिथं मात्र तिला आकाश दिसत नाही. आकाश तिथे नाही हे पाहिल्यानंतर भूमीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. भूमी म्हणत असते की आकाश कुठे गेला. आकाशच्या रूममध्ये त्या बेडवरती आकाश नाही आहे आणि भूमीला यातलं काहीच माहिती नाही आहे. आकाश नक्की कुठे गेलेला आहे हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि भूमी मात्र विचार करत असते. त्या बेडवरती तिथं आकाश नसतो, तिथलं मशीन बंद असतं आणि अचानक हे सगळं काय झालेलं आहे या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. भूमी मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरी आकाशला काही होता कामा नये. आकाश म्हणून ती जोरात किंचाळू लागते. आकाश कुठं आहे. तेवढ्यातच नर्स तिथे येतात आणि म्हणू लागतात की काय झालं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश कुठं आहे. तेव्हा मात्र इकडे आता भूमीला ती नर्स सांगू लागते की हो, तुमच्या मिस्टरांना शेजारच्या रूममध्ये शिफ्ट केलं, इथलं मशीनमध्ये बिघाड झाला होता ना, तुम्हाला माहीत नाही आहे का, चला मी घेऊन जाते तुम्हाला, असं म्हणत आता ती आकाशकडे भूमीला घेऊन जाते. तेव्हा भूमीला खूप बरं वाटतं आणि भूमी तिथे येऊन पाहते तेव्हा तिथं आकाश तिला दिसतो. तेव्हा तिला खूप समाधान वाटलेलं असतं. आणि तेव्हा ती नर्स म्हणत असते की हो, तुमचे मिस्टर व्यवस्थित आहेत, एवढं आत्ता सध्या तुम्ही टेन्शन नका घेऊ, असं म्हणत ती भूमीला बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू असतात तेव्हा आकाशच्या रूममध्ये आल्यानंतर तेवढ्यात तिथे मानसी आणि अथर्व दोघंही येतात आणि म्हणू लागतात की काय झालं भूमीताई. तेव्हा भूमी म्हणत असते नाही, मी तिथे गेले होते ना आणि मी आत्ता आले तेव्हा पौर्णिमा कोणाशी तरी फोनवरती बोलत होती. तिनं फोनवरती सांगत होती की आकाश गेला म्हणून. मला खूप मोठा धक्का बसला. मी धावत रूममध्ये आले तर तिथेही मला आकाश दिसला नाही आणि त्यामुळं मला खूप टेन्शन आलं, असं भूमी सांगत असते. भूमी मात्र आकाशचा जीव वाचवण्यासाठी इथे प्रयत्न करत आहे आणि ही जी मूर्ख पौर्णिमा आहे तिचं मात्र वेगळंच सुरू झालेलं आहे. तिच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं आहे. तिला असं वाटत असतं की काही झालं तरीही आकाश आणि भूमीच्या आयुष्यात मी सुख येऊ देणार नाही. मानसी आणि अथर्व इकडे भूमीला समजवत असतात की तू नको काळजी करू, ती पौर्णिमा कशी आहे माहिती आहे ना, तिने मुद्दाम बोलली असणार आहे तुला त्रास देण्यासाठी, हे मानसी बोलत असते. तेव्हा भूमी म्हणते हो बरोबर आहे, पण आत्ता खरं ज्या कंडिशनला मी आहे ना त्यामुळं मी दुसरा कोणता विचारच करू शकले नाही. माझ्या डोक्यात फक्त एवढंच आलं की आकाशला काही झालं की काय. आणि मग इकडे अथर्व म्हणत असतो की काय झालं डॉक्टरांचं. तेव्हा भूमी म्हणते की मी नाही आणू शकले डॉक्टर संकर्षण यांना,
त्यांनी नकार दिलाय आकाश, असं म्हणत भूमी पुन्हा रडायला सुरुवात करते. कारण डॉक्टर संकर्षण यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन करणार नाही. एक वेळ मी डॉक्टरकी सोडून देईल, पण ऑपरेशनसाठी तयार होणार नाही. ह्या गोष्टी भूमीला आठवत असतात. भूमी म्हणत असते की आता काय करायचं. इकडे मानसी अथर्व भूमीला समजवत असतात. काही झालं तरी काहीतरी मार्ग निघेल असं ते बोलत असतात. आणि अथर्व म्हणत असतो की भूमी ताई काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित, होईल काहीतरी नीट, असं इकडे भूमीचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि भूमीला सगळेजण समजावत असतात. त्यांनाही माहिती आहे की ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या खूपच भयानक अशा आहेत. या सगळ्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, पण या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणंही तेवढंच गरजेचं आहे हे लक्षात आलेलं असतं. इकडे भूमी म्हणत असते की नाही आकाश, मी नाही आणू शकले डॉक्टरांना, मला माफ कर आकाश, असं भूमी बोलत असते. बाहेर उभा राहून पौर्णिमा हे सगळं ऐकत असते. ती म्हणत असते की आता खरी मजा आलेली आहे, आता खरं मला भारी वाटत आहे. फायनली गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं मी ठरवलेलं होतं त्या पद्धतीनं. आणि भूमी, मला ना तुला असे धक्के द्यायला खूप आवडतं. मी तुला ना असेच धक्के देत राहणार आहे आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी अशाच पद्धतीनं घडणार आहेत असं ती म्हणत असते. कारण आत्ता तुझी मेंटल कंडिशन काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर तुला कोणता धक्का कोणत्या वेळी द्यायचा हेही मला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर तिचं हे सगळं बोलणं चालू असतं. तिला जराही लाज वाटत नसते की हे सगळं आता घडलेलं आहे, त्यामुळं या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की पौर्णिमा मात्र खूपच तसला राक्षसी आनंद घेत असते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की माझ्या मनाप्रमाणे सर्व झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी ठरवलेल्या आहेत तशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं आहे. त्याचबरोबर इकडे तिला मात्र एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही मी मात्र शांत राहणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी तिने बोलत असते. इकडे भूमीला पाणी दिलं जातं, भूमीला शांत करत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की नाही, मी नाही आणू शकले डॉक्टर संकर्षण यांना. तेवढ्या डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात फक्त 24 तास उरलेले आहेत. जर 24 तासात डॉक्टर संकर्षण यांनी जर आकाश महाजन यांची सर्जरी नाही केली तर आम्ही काहीही करू शकणार नाही, या भाषेमध्ये बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे भूमीलाही प्रश्न पडलेला आहे, सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा. ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. या सगळ्यातून लवकरात लवकर मार्ग काढणंही तेवढंच गरजेचं आहे, पण या सगळ्यातून मार्ग मात्र दिसत नाही आहे हे लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर भूमी तिथं रडत बसलेली असते. भूमीला मार्ग सुचत नाही आहे. मी काय करू, मी आकाश नक्की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी करू, हा प्रश्न मात्र भूमीला पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे भूमी तिथं बसलेली आहे आणि डॉक्टर सांगत आहेत की काहीही झालं तरीही तुम्हाला डॉक्टर संकर्षण यांना आणावंच लागणार आहे. त्यांनी जर ऑपरेशन केलं तरच गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, अन्यथा कोणतीही गोष्ट व्यवस्थित होणार नाही. आम्ही यांची गॅरंटी देऊ शकत नाही, या भाषेमध्ये डॉक्टर बोलत असतात. तेव्हा भूमीला आता प्रश्न पडलाय. भूमी म्हणत असते मी काही करेल, पण मी डॉक्टर संकर्षण यांना घेऊन येईल, असं भूमी बोलत आहे. डॉक्टर संकर्षण यांना आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करायची तयारी भूमीने दाखवलेली आहे. भूमी म्हणत आहे की मी घेऊन येईल त्यांना, मी कोणत्याही परिस्थितीत मी डॉक्टर संकर्षण यांना घेऊन येणार आहे, असं भूमीचं म्हणणं आहे. इकडे डॉक्टरांकडे आता आलेला असतो तो म्हणजे वरुण रानडे. हा डॉक्टर संकर्षण यांचा नातेवाईक आहे आणि जो खूप फ्रॉड असा माणूस आहे, जो अजिबात चांगला नाही. त्याने फक्त डॉक्टर संकर्षण यांच्या बाबतीत त्यांना त्रास देण्याचं, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागण्याचंच काम केलेलं आहे, हे मात्र इथे स्पष्ट असतं. त्यासोबतच इकडे आता वरुण तिथं आलेला असतो. डॉक्टर दरवाजा उघडतो आणि वरुण आलेला पाहून त्याला अगदी गहिवरून येतं. कारण त्याला फक्त एवढंच माहिती की वरुण आपला खूप चांगला मित्र आहे, खूप आपल्यासाठी चांगला आहे, पण वरुण कोणत्या लेवलला जाऊ शकतो ही गोष्ट मात्र त्यांना माहीत नाही आहे. त्यांना फक्त असंच वाटत असतं की वरुण माझ्यासोबत आहे तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. त्याचबरोबर वरुणला पाहून डॉक्टर मोकळा होतो, तो रडू लागतो आणि तो म्हणत असतो की खरंच मला बरं वाटलं तू आलास. तेव्हा तो म्हणतो की अरे जेव्हा ही बातमी कळली ना तेव्हा मी आउट ऑफ इंडिया होतो आणि जेव्हा आत्ता मी इथं आलेलो आहे तेव्हा माझ्या ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. त्या क्षणी मी आत्ता उतरलो की लगेच तुझ्याकडे आलेलो आहे, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात
आणि त्याचसोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की ला भेटायला वरून जो आलेला आहे तो म्हणजे खूप मूर्ख माणूस आहे. त्याला जराशीही किंमत नाही आहे. तो किती नीच वृत्तीचा आहे हे कालच्या भागातच आपण पाहिलेलं होतं. कारण तो फक्त आणि फक्त स्वार्थी आहे. म्हणजे आता वरून ज्या आरती इथं भेटायला आलेला आहे त्या आरती रागिणीने वरूनची भेट घेतलेली असणार आहे. आणि म्हणून तर इकडे आता आपल्याला वरूनच्या बाबतीतल्या गोष्टी समजणार आहेत. जेव्हा आता इथे तो म्हणत असतो की बस तू, आणि मग हा रडत असतो तेव्हा वरून जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि त्याला पाणी देऊ लागतो. त्याला म्हणतो की हे घे पाणी घे असं म्हणत त्याला पाणी दिलेलं असतं. आणि तेव्हा तो वरून जो आहे तो त्याला म्हणतो की अजून तू नीटचं मोकळाही झाला नसशील, तुला ना खूपच वाईट वाटत आहे हे मला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या म्हणून तर मी धावत आलेलो आहे. तेव्हा मात्र इकडे संकर्षण म्हणत असतो की आत्ता तहान लागलेली होती पण माझ्या लक्षातच आलेलं नाही आहे की मला एवढी तहान लागलेली आहे. मला कळतच नाही आहे कारण माझी काळजी घेणारी पल्लवी नाही आहे रे. मी जेव्हा कामात असायचो तेव्हा पल्लवी वारंवार मला आठवण करून द्यायची. काही खाल्लं का, पाणी पिलं का, वेळ झालेली आहे, त्याचबरोबर जेवण कर, पाणी पी, या सगळ्या गोष्टी मला पल्लवी प्रत्येक वेळेस आठवण करून द्यायची. पण तीच माझ्यासोबत नाही आहे. ती नाही आहे तर माझ्या जगण्याला अर्थ नाही असं मला वाटत आहे असं इकडे वरूनला संकर्षण सांगत असतो. तेव्हा इकडे वरून म्हणत असतो की ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की हो झाली आहे त्याला शिक्षा, कारण तो आत्ता बेडवरती आहे आणि त्याच्या ऑपरेशनसाठी माझी गरज आहे. त्याची बायको माझ्या दारात आली होती, इथं भीक मागत होती पदर पसरून. ती म्हणत होती की माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा, पण मी तिला स्पष्टपणे नकार दिलेला आहे. इकडे वरून मात्र म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, असं बोलू नये, पण तू जे काही केलेलं आहे ना ते अगदी बरोबर केलेलं आहे. काहीही झालं तरीही आत्ता आपण त्यांची मदत करायची नाही, कारण या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत ना फक्त त्यांच्यामुळंच झालेल्या आहेत हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की वरून हे सगळं जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र इकडे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. आणि वरून हा इकडे मिठी मारतो आणि संकर्षणला म्हणू लागतो की पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता जे काही घडलेलं आहे ते भयानकच असं आहे, परंतु एक संधी मात्र आपल्याला मिळत असते. इकडे वरून मात्र आता म्हणालेलं आहे की प्रत्येक वेळेस एक संधी मिळत असते, तशी संधी तुला मिळालेली आहे एवढं लक्षात ठेव असं जेव्हा वरून म्हणालेलं आहे तेव्हा मात्र इकडे आता संकर्षण विचार करू लागलेला आहे. भूमी जी आहे ती आता आकाशच्या रूममध्ये आलेली आहे आणि पाहते तर काय, तिला धक्का बसतो कारण आकाशच्या रूममध्ये आकाश हा क्षितिजाला घेऊन बसलेला आहे आणि तो क्षितिजासोबत बोलत आहे. क्षितिजाला म्हणत आहे की बाळा बघ, तुझा बाबा आहे ना कोमातून बाहेर आला, तुझ्या बाळाला कोमातून बाहेर आणलंय, मी तुझ्यासाठी आलेलो आहे असं म्हणत हे बोलणं चाललेलं असतं आणि ती बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणत असते की फायनली आकाश बरा झालेला आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही आकाशचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा डॉक्टर संकर्षण यांच्याकडे आलेली आहे आणि ती त्यांना म्हणत आहे की तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. आणि भूमीने त्याच्या पुढे हात जोडलेले आहेत. भूमी त्याला म्हणत आहे की मला तुम्ही जे म्हणाल ते मी तुमच्यासाठी करायला तयार आहे, फक्त माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा. आणि इथं घडतो मात्र वेगळाच चमत्कार. डॉक्टर संकर्षणने डिवोर्स पेपर भूमीच्या पुढे ठेवलेत आणि तो म्हणतो की मी तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन करायला तयार आहे, पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला डिवोर्स देऊन तुम्ही माझ्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी माझ्या मुलाची आई बनून माझ्याकडे राहायला यायचं. तेव्हा मात्र इकडे भूमीला खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे. डॉक्टर संकर्षणने अशी अट भूमीच्या पुढे का ठेवली, याच्या मागे नक्की रागिणीचा काय डाव आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.